तर नेक्स्ट आपण बघूयात थर्ड लॉ, केपलर्स थर्ड लॉ. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड of revolution around the sun is directly proportional to the cube of the mean distance of a planet from the sun. आता इथं इट्स म्हणजे काय आहे, प्लॅनेट. ओके, मी परत एकदा इथं लिहिते म्हणजे तुम्हाला कळेल. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड, इट्स म्हणजे प्लॅनेट, ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन is directly proportional to the cube of the mean distance of a planet from the sun. आता इथं बघा याचा अर्थ काय. पहिल्यांदा तुम्हाला मी डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय हे आधी बघा म्हणून सांगितलेलं होतं बेसिकमध्ये. directly proportional, if we say the two quantities are in proportion, there are two types of the proportion. One is the directly proportional and another one is the indirectly proportional. Directly proportion म्हणजे काय, जर एखादी क्वांटिटी वाढत गेली तर त्याच्याबरोबर दुसरी पण तिच्याच प्रपोर्शनमध्ये वाढत जाते. आणि इनडायरेक्ट म्हणजे काय, एखादी वाढली तर दुसरी कमी होते. डायरेक्टली प्रपोर्शनचं आपण एक्झाम्पल बघितलेलं आहे. याच्यामध्ये आपण बघायचं झालं तर बऱ्याच गोष्टी आहेत. आता समजा आपल्याला एका व्यक्तीसाठी पोळ्या 2 लागत असतील, एका व्यक्तीला जेवणात 2 पोळ्या लागत असतील, त्याच ह्याच्या क्वांटिटीने गेलं. समजा आपण 2 व्यक्ती घेतलं तर पोळ्यांची संख्या 4 होणार आहेत. 3 व्यक्ती घेतले तर पोळ्यांची संख्या 6 होणार आहे. म्हणजे इकडं नंबर ऑफ पीपल इन्क्रीज झाले तर नंबर ऑफ रोटीज पण काय व्हायला लागलेत, इन्क्रीज व्हायला लागलेत. म्हणजे एक क्वांटिटी वाढली की दुसरी ही क्वांटिटी वाढत जाते. एखादी भिंत बांधायची, समजा मला एक भिंत 4 स्क्वेअर फीटची बांधायची असेल आणि 100 विटा लागत असतील तर 8 स्क्वेअर फीटची तेवढीच भिंत बांधायला मला किती विटा लागणार आहेत, 200 विटा लागणार आहे. म्हणजे आपण हाईट वाढवत गेलो तर नंबर ऑफ ते जे काही ब्लॉक्स आहेत ते पण काय होणार आहेत, वाढत जाणार आहे. आपल्याला एखाद्या रूममध्ये फरशी टाकायची असेल, समजा 10 स्क्वेअर फीटची 10 बाय 10 ची म्हणजे 100 स्क्वेअर फीटची आपली जर रूम असेल, 100 स्क्वेअर फीटची जर रूम असेल आणि तिला जर समजा 20 ब्लॉक्स लागत असतील फरशीचे, तर दुप्पट ह्याला म्हणजे डबल ह्याच्या 200 स्क्वेअर फीटला किती लागणार आहेत, 40. याप्रमाणे म्हणजे नंबर इन्क्रीज जाणार आहेत. डायरेक्ट प्रपोर्शन तुम्हाला कळालं असेल. इनडायरेक्ट तुम्ही बघायचं आहे. डायरेक्टचं मी इथं सांगितलेलं आहे. इनडायरेक्ट म्हणजे काय, एखादी क्वांटिटी वाढली तर दुसरी तिच्या प्रपोर्शनमध्ये कमी होणार आहे. याच्यामध्ये सगळ्यात सिंपल एक्झाम्पल म्हणजे एखादं काम करायला जर एका दिवसाचं काम करण्यासाठी 2 माणसं लागत असतील, समजा एक भिंत बांधायची आणि नंबर ऑफ वर्कर्स 2 आहेत, त्यांना समजा 4 तास लागत असेल ती भिंत बांधायला. समजा मी 2च्या ऐवजी 4 लोक लावले तर भिंत बांधण्याचा जो वेळ आहे तो अर्धा होणार आहे. म्हणजे 4 तासाच्या ऐवजी 4 लोक ती 2 तासात. म्हणजे नंबर ऑफ पीपल इन्क्रीज केलं तर नंबर ऑफ आवर्स कमी होणार आहेत. म्हणजे एक क्वांटिटी वाढली की दुसरी काय होते, कमी होते. हे इनडायरेक्ट प्रपोर्शनचं एक्झाम्पल आहे. तुम्हाला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट प्रपोर्शन समजलं असेल. आता आपण ऍक्च्युअल आपल्या लॉकडे येऊयात. द स्क्वेअर ऑफ इट्स period of revolution around the sun is directly proportional to the cube of the mean distance of a planet from the sun. ओके, परत एकदा आपण डायग्राम बघूयात. सपोज
हा प्लॅनेट आहे, सन आहे. आता सन हा एका फोकसला आहे, तर प्लॅनेट प्रत्येक या ऑर्बिट मध्ये आपण बघितलं, समजा जर सर्कल असेल तर सेंटरला जर सन असेल तर प्लॅनेट कुठल्याही पोझिशनला असू दे, त्या प्लॅनेटचं सन पासूनचं डिस्टन्स सर्कलमध्ये चेंज होत नाही. पण इथं ओव्हल शेप असल्यामुळं, इलिप्टिकल शेप असल्यामुळं आणि सन या पोझिशनला असल्यामुळं प्रत्येक पॉइंटला, जर समजा प्लॅनेट इथं असेल तर हे प्रत्येक पॉइंटचं काय होतं, डिस्टन्स बदलत जातं. सन पासूनचं फिक्स आहे का, नाही. असे सगळे जर समजा आपण n नंबर ऑफ डिस्टन्स घेतले, D1, D2, D3 अप टू DN, तर ही प्रत्येकाची वेगवेगळी. मग आपण ह्याचा काय करणार आहे, मीन. मीन म्हणजे काय असणार आहे, समजा आपण D1 प्लस D2 प्लस D3 प्लस DN डिव्हायडेड बाय n ॲव्हरेज काढणार आहे. मग हे जे काही ॲव्हरेज डिस्टन्स आहे ते काय आहे, सनचं प्लॅनेट पासूनचं डिस्टन्स. आपण ॲव्हरेज का काढला, कारण प्रत्येक पॉइंटला सन पासूनचं प्लॅनेटचं डिस्टन्स काय आहे, वेगवेगळे. आपण इकडं एक नंबर घेऊयात, n नंबर ऑफ n पॉइंट्स घेतलेत आणि त्या प्रत्येक पॉइंटवरचं डिस्टन्स नोट डाऊन केलं. समजा ते D1, D2, D3 असं आपण पुट केलं, तर n नंबर ऑफ क्वांटिटीज आहेत, सगळ्यांची ऍडिशन करून नंबरनी डिवाइड करायचं. आपल्याला काय मिळणार आहे, ॲव्हरेज डिस्टन्स ऑफ द सन अँड द प्लॅनेट, या दोघांमधलं हे ॲव्हरेज डिस्टन्स मिळणार आहे. सपोज ते D आहे. आता द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे काय, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन प्लॅनेटला, समजा प्लॅनेट या ए पासून मूव्ह व्हायला सुरू केला परत ए पर्यंत, हे एक रिव्हॉल्युशन झालं. सनच्या अराउंड त्यांना फिरलेलं एक रिव्हॉल्युशन झालं. एवढं एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी समजा त्याला टी एवढा टाइम लागत असेल, तर हा त्याचा रिव्हॉल्युशनचा पिरियड झाला. काय आहे बघा, टी म्हणजे काय, प्लॅनेटला सनच्या अराउंड रिव्हॉल्युशन, एक रिव्हॉल्युशन, सिंगल वन रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी जर टी एवढा टाइम लागत असेल तर टीला काय म्हणायचं, पिरियड ऑफ द रिव्हॉल्युशन. पिरियड ऑफ द रिव्हॉल्युशन ऑफ अ प्लॅनेट अराउंड द सन. ओके, डी म्हणजे काय कळालं, टी म्हणजे काय कळालं, तर आपल्या मिनिंगनुसार स्क्वेअर ऑफ द पिरियड, स्क्वेअर ऑफ द पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द mean distance of the planet and sun. So t square is directly proportional to d cube. हे सिंपल स्टेटमेंट आपल्याला याच्यामध्ये मिळालं. कशामध्ये, केपलर्स थर्ड लॉ मध्ये. समजायला अतिशय सोपं आहे, पण तुम्हाला प्रत्येक वर्डचं मिनिंग पाहिजे. म्हणजे कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला इथं माहिती असणं गरजेचं आहे. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे काय, डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय, आणि मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन म्हणजे काय. मीन डिस्टन्स म्हणजे नक्की कोणतं डिस्टन्स. या तीन गोष्टी जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्हाला या थर्ड लॉचा अभ्यास करायला काहीही हरकत नाही. परत एकदा बघा, व्हॉट इज द मीन डिस्टन्स. आपण प्रत्येक पॉइंटला जर प्लॅनेट बघितला या ऑर्बिटमध्ये ठेवून, तर प्रत्येकचं डिस्टन्स हे वेगवेगळे, कमी जास्ती तुम्हाला इथं दिसतात मी लाईन सोडलेल्या. आपण समजा n नंबर ऑफ पॉइंट्स घेतले तर प्रत्येकाचं डिस्टन्स D1, D2, D3, म्हणजे समजा आता इथं पहिला आहे, हा D1 झाला, हा D2 झाला, हा D3 झाला, हा D4 झाला. या पद्धतीनं आपण DN पर्यंत घेतले. मग हे सगळ्यांची बेरीज, मी n पॉइंट्स घेतलेत म्हणून आपल्याला माहिती, मीन काढताना आपण हा फॉर्म्युला वापरतो. सगळ्यांची बेरीज जेवढे इलेमेंट्स आहेत तेवढ्यानी डिवाइड करायचं. जे काही तुम्हाला उत्तर मिळतं ते काय असणार, ॲव्हरेज डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेट. हे जर D असेल आणि प्लॅनेटला याच्या अराउंड टाइम किती लागतोय एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करायला, T, तर अर्थ काय होतो, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू D क्यूब. ओके, सो दिस इज द थर्ड लॉ. नेक्स्ट लेक्चरला आपण न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बघणार आहे. थँक्यू.